जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। इमारतीच्या डीम्ड कन्व्हेन्स संदर्भात उच्च न्यायालयाने गृहनिर्माण संस्थांसाठी दिलासादायक निकाल दिला आहे। त्यानुसार इमारतीचे कन्व्हेन्स केवळ बांधकामापुरते मर्यादित नसून गृहनिर्माण प्रकल्पातील मोकळी जागा, पार्किंग तसेच संपूर्ण लेआउटमधील रिक्रिएशनल ग्राउंडवरही सोसायटीचा कायदेशीर हक्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। शहरामध्ये प्लॉट किंवा फ्लॅटचे दर गगनाला भिडले आहेत। अशा परिस्थितीत बिल्डर जागा मालकांना सहभागी करून त्या जागेवर उंच इमारती उभारतात। लेआउटमधील मोकळ्या जागेवर बांधकाम करणे, पार्किंग, व्यावसायिक गार्डन, खेळाची जागा व अंतर्गत रस्ते स्वतःकडे ठेवणे अशा प्रकारे अतिरिक्त आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न काही बिल्डरकडून केला जातो। अनेकदा इमारतीचे फ्लॅट खरेदीदाराच्या नावे करून दिले जातात, मात्र मोकळ्या जागा सोसायटीकडे हस्तांतरित केल्या जात नाहीत। प्रत्यक्षात गृहनिर्माण सोसायटीतील सर्व मोकळ्या जागेवर सभासदांचाच हक्क असतो। अनेक बिल्डरांना ही बाब माहिती असूनही ते जागा सोसायटीकडे देण्यास टाळाटाळ करतात। मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा प्रवृत्तीला आळा बसणार आहे। न्यायालयाचा निकाल नेमका काय? भाईदर येथील एका सहकारी गृहनिर्माण सोसायटीने जिल्हा उपनिबंधक यांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। उपनिबंधकांनी केवळ इमारतीखालील जागेपुरते कन्व्हेन्स मंजूर करून मोकळी जागा व इतर हक्क नाकारले होते। उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना मोफा कायद्याचा उद्देश घर खरेदीदाराचा हित जपणे हा असल्याचे स्पष्ट केले। बिल्डर केवळ इमारतीचे बांधकाम हस्तांतरित करून मोकळी जागा स्वतःकडे ठेवू शकत नाहीत। इमारतीच्या वापरासाठी आवश्यक असलेली मोकळी जागा, पार्किंग, अग्निशमन वाहनासाठीचे रस्ते हे सर्व घटक इमारतीचा अविभाज्य भाग आहेत। तसेच संपूर्ण लेआउटमधील रिक्रिएशनल ग्राउंड किंवा मोकळ्या मैदानावर त्या लेआउटमधील सर्व सोसायटीचा प्रमाणानुसार हक्क राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले। बिल्डरच्या परवानगीशिवाय सोसायटीला मिळते जागा। सहकारी गृहनिर्माण सोसायटीची मोकळी जागा त्या सोसायटीच्याच हक्काची असते। बिल्डरने इमारत दिली पण उर्वरित मोकळी जागा स्वतःकडे ठेवली असल्यास सभासदांना शहर उपनिबंधकाकडे दाद मागता येते। बिल्डरच्या परवानगीशिवायही ती जागा सोसायटीच्या नावे करण्याचे अधिकार आम्हाला आहेत। डॉक्टर प्रगती बागल, शहर उपनिबंधक, सोलापूर।